आजचा दिवस कोण गाजवेल यावरती आता लक्ष लागले गेल्या दोन्ही संघाच्या पाठीराख्यांचे. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे. चला थोडासा फास्टली गेलायचं आता. जी काही मीटिंग असेल तुमची लवकरात लवकर अटपायची आहे. टोटल पाहता आपण आता 2 षटकाचा सामना. 2 षटकामध्ये किती धावा जमा करेल टीम. खरवई संघ सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे. दिनेश आणि बादल पाहता आपण बायकर मॅन स्ट्राईक इनला. गोलंदाज सज्ज झाला. गोलंदाजी मार्क वरती कपिलचा वापर केला पहिल्या षटकामध्ये. आजचा दिवस मात्र कपिलने गाजवला गोलंदाजीच्या जीवावरती. त्यानंतर पाहता आपण फलंदाजीच्या जीवावरती बादल पाहता आपण स्ट्राईक एंडला सज्ज झाला. पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज झालाय कपिल. स्टेप आउट झालाय. समोर केल्याचा प्रयत्न. विकेट कीपर बीट. त्यानंतर पहिल्या चेंडूवरती हा चौकार. चुकीला माफी नाहीये. चेंडू नॉन स्टॉप निघून गेलाय. सीमा पार येतोय. बाईसचा चौकार पाहतो आपण. बिना पायल के बजे घुंगरू. छम 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 चौकार आला. चौकाराच्या मदतीने मात्र संघाचा आकन ओपन झालाय मैदानाच्या आतमध्ये. 4 धाबा. धाबा कशा येऊ. धावा येणे गरजेचं आहे सध्याच्या घडीला. टीम खैरवाई संघाला पुन्हा एकदा सज्ज झाला. कपिलला पाहता आपण गोलंदाजी मार्कवरती. बॅकफुटला जाऊन पंच केलाय. भरपूर चांगला फटका राहिला. क्षेत्ररक्षण आलाय त्या ठिकाणी. झालं रचलंय. हो थोडासा फंबल जरूर राहिला. बेडूकचा फिल्डिंग राहिली आहे त्या ठिकाणी. तो परत मात्र या 2 धाबा कंप्लीट. 2 धाबेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला. टोटल पाहता आपण 6 आकड्यावरती जाऊन पोहोचला स्कोर कार्ड. 6 धावा धावपटलावरती लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा सज्ज झाला. हो रिवर्सचा वापर केलाय. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. झालं रचलंय. हातामध्ये देऊन बसलाय. संपलाय बादलचा खेळ. पहिला झटका लागलाय टीम खरवई या संघाला. बादल बॅक टू डग आउट. पर रिवर्सच्या माध्यमातून प्रयत्न जरूर राहिला होता. क्षेत्ररक्षण होतं त्या ठिकाणी. झालं रचलं होतं आणि त्या झाल्यामध्ये सापडला बादल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. ऋषिकेश पाहता आपण मागच्या मॅचचा हिरो. टोटल पाहिला पण 6 आकड्यावरती पहिला झटका लागलाय टीम खरवई या संघाला. अजूनही पाहता आपण या षटकाचे 3 चेंडू शिल्लक आहेत. हो पुन्हा एकदा रिवर्सचा वापर केलाय. लगा तो आबाद तो बरबाद. आणि यावेळेस मात्र पाहतो आपण पुन्हा एकदा 3ऱ्या पंचांची मागणी केली आता. आणि हा पुन्हा एकदा चेक केला जाईल. रिवर्सचा वापर केला होता पुन्हा एकदा. आणि त्यानंतर रनआउट साठी हा फलंदाज बाद आहे. पाहता आपण लाईव्हच्या माध्यमातून भरपूर चांगली क्वालिटी पाहता आपण. भरपूर चांगलं वर्किंग आता सध्याच्या घडीला करतोय. पुन्हा एकदा लागोपाठचा हा दुसरा झटका लागलाय टीम खरवई संघाला. मनीष आलाय मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज. थोडीशी अति घाई जरूर केली होती. अति घाई संकटात नाही. टोटल पाहता आपण पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला.
टोटल पाहता आपण 6 या आकड्यावरती पुन्हा एकदा झटका लागलाय टीमला. असं वाटलं पतं पहिल्या चेंडूवरती चौकार जरूर आला. या मॅच मध्ये जास्त धावा बनतील. त्यानंतर कमबॅक करतोय गोलंदाज कपिल. पाहतो आपण गोलंदाजी मार्कवरती. आणि त्यानंतर या स्पर्धेचे मुख्य आयोजक सागर वाघ यांचा सुपुत्र पाहता आपण. तू घरी गेल्यावर तुला मम्मी लय झोडील गाड्या. पुन्हा एकदा तयार आयटम वर द विकेट. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू भरपूर चांगला फटका राहिला. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी त्याच्या अबाक्याच्या बाहेर. हो भरपूर चांगले राहिलाय क्षेत्ररक्षण. तोपर्यंत या 2 धावा वेगाने कंप्लीट झाल्यात. 2 धावेच्या मदतीने पाहतो आपण 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचला स्कोर कार्ड. या स्पर्धेची तिसरी रात्र आणि तिसऱ्या रात्रीमध्ये पाहता आपण चिमुकल्याचा पाहतो आपण. सातत्याने 3 दिवस झाले. आता 4थ्या दिवशी उद्या सुट्टी आहे. हो बॅकफुटला जाऊन थोडासा पंच केला. बॅटची थोडीशी आतली कट्टा पाहतो आपण. भरपूर चांगले राहिले क्षेत्ररक्षण गल्लीमध्ये. सिंगल आली आहे. पहिलं षटक संपले. गेले पहिल्या षटकानंतर टोटल पाहता आपण धावपटलावरती धावा जोडल्या गेल्यात. 9 आकड्यावरती जाऊन पोहोचला. 2 गडी बाद खरवई संघ. सुरुवात भरपूर चांगली केली आहे टीम खरवई संघाने. जरूर विकेट 2 आले. त्यानंतर धावाही चांगल्या आल्यात. अजूनही पाहतो आपण शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहे. 6 चेंडू मध्ये आता किती धावा जमा करेल पाहतो आपण. दिनेश आणि त्याच्या सोबतीला फलंदाज मनीषला पाहतो आपण. गोलंदाज सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवरती. सूरजला पाहतो आपण. सूरज गोलंदाजी मार्कवरती आलाय दुसऱ्या क्रमांकाचा. स्ट्राईक एंडला फलंदाज दिनेशला पाहता आपण. बादल थोडासा सोस्त्यात बाद झाला. जरूर एक चौकार त्याच्या बॅटमध्ये आला. रिव्हर्सचा वापर केला आणि त्या रिव्हर्सच्या वापरमध्ये थोडासा झाल्यामध्ये अडकला. हो समोर मारण्याचा प्रयत्न राहिला. बॅटची थोडीशी टो एंड लागली. एक धाव झाली आहे कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न थोडासा कॉलिंग चुकीचा पाहतो आपण. आणि क्रिकेटमध्ये म्हटलं ना थोड्या चुकीची किंमत मोजावी लागते. आणि या पाहता पाहता 2 धावा लगेचच कंप्लीट केल्या गेल्यात फलंदाज दिनेशने. आणि या 2 धाब्याच्या मदतीने टोटल पाहता आपण 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचला स्कोर कार्ड. क्षेत्ररक्षणाने भरपूर चांगलं राहिलं होतं क्षेत्ररक्षण. पण कुठल्या एंडला थ्रो करायचा तो थोडासा कन्फ्यूज झाला. त्याच कारणाने लगेच दिनेशने फायदा घेतलाय. 2 धावा लगेचच कंप्लीट केल्या गेल्यात मैदानाच्या आतमध्ये. कारण हा शेवटचा सामना पाहतो आपण. 6 टोटल 12 षटकाचा पाहतो आपण. 12 चेंडूचा हा सामना. हो समोर मारण्याचा पुन्हा एकदा राहिलाय प्रयत्न. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. थोडीशी घाई जरूर केली आहे. शेवटच्या मुवमेंटला चेंडू स्टॉप केला. या चेंडूवरती सिंगल मिळाली आहे. टोटल पाहता आपण 12 आकड्यावरती जाऊन पोहोचला स्कोर कार्ड. अजूनही पाहता आपण चेंडू शिल्लक आहेत 4 चेंडूमध्ये अजूनही किती धावा येतील यावरती आता लक्ष लागले गेले टीम खरवई या संघाचे. पुन्हा एकदा सज्ज झाला. भरपूर चांगला कमबॅक करतोय ही गोलंदाज. पहिल्या चेंडूवरती 2 त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती डबल सिंगल आली आहे. आता पुन्हा एकदा तिसरा चेंडू फेकण्यासाठी सज्ज. हो सुपला शॉट पाहतो आपण. क्षेत्ररक्षण आहे. झाले रचले. हो झाल्यामध्ये सापडलाय आणि संपलाय फलंदाजाचा खेळ. पुन्हा एकदा झटका लागलाय टीम खरवई या संघाला. मनीष बॅक टू डग आउट. नवीन फलंदाज पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. कारण तिसरा झटका लागलाय टीम खरवईला. ऋतिक आलाय मैदानाच्या आतमध्ये. चेंडू अजूनही 3 चेंडू शिल्लक आहे. सुपला शॉट मारला होता. भरपूर चांगला फटका होता. पण त्या ठिकाणी भरपूर चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं. किरणने भरपूर चांगला झेल पकडला. जजमेंट भरपूर चांगले राहिलं होतं. पहिल्या अटेम्प्टमध्ये चेंडू सुटला होता. दुसऱ्या अटेम्प्टमध्ये बरोबर पकडला किरणने. चला फास्ट केलायचा थोडासा कारण अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. टोटल पाहता आपण 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचला स्कोर कार्ड. 12 धावा धावपटलावरती लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा सज्ज झाला. किरणला पाहता आपण. हो खोलात टाकला. यॉर्करचा वापर. हो प्रयत्न भरपूर चांगला राहिलाय. वा काय क्षेत्ररक्षण झालंय त्या ठिकाणी. कदाचित हा चेंडू आता स्टॉप केला नसता तर चौकाराकडे जाणार होता. सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा टोटल पाहता आपण 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचला स्कोर कार्ड. 13 धाबा. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. स्ट्राईक एंडला फलंदाज आता सलामी वीर पाहतो आपण दिनेश या फलंदाजाला.
पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज. हो सुपला शॉट पुन्हा एकदा भरपूर चांगला प्रयत्न पाहतो आपण दिनेशचा. चेंडू गेलाय सीमा पार. हा येतोय चौकार आणि या चौकाराच्या मदतीने टोटल पहिल्या पण धावपटलावरती धावा जोडल्या गेला सध्याच्या घडीला 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचला खरवाई संघ. आता फायटिंग स्कोर मात्र उभा केलाय मैदानाच्या आतमध्ये टीम खरवाई या संघाने. कारण अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. दिनेश पाहतो आपण भरपूर चांगला खेळतोय आता सध्याच्या घडीला. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 17 धाबा धावपटलावरती लागल्या गेल्यात. 17 का खतरा किसके लिए बनेगा. एका साइडला पाहतो आपण वारली पाडा त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना संघ खरवाई संघ पाहतो आपण. हो पुन्हा एकदा बॅटची कडा. यावेळेस मात्र शतरक्षण लावलाय त्या ठिकाणी. भरपूर चांगलं राहिलंय शतरक्षण. एका ऍक्शन मध्ये चेंडू उचललाय फेकलाय आणि डायरेक्ट हिट पाहता आपण. फलंदाज बाद आहे. सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने टोटल पाहता आपण 18 आकड्यावरती जाऊन पोहोचला. टार्गेट सेट झालाय तर मैदानाच्या आतमध्ये टीम खरवाईने केलंय. 19 धाबींची गरज आहे. भरपूर चांगला सामना रंगेल यात मात्र शंका नाहीये कारण दोन्ही संघ भरपूर चांगले आहेत. एका साईडला पाहतो आपण भिवंडी परिसर तर एका साईडला पाहतो आपण बदलापूर परिसर. हा बदलापूरचा क्रिकेट आणि त्यानंतर भिवंडीचा क्रिकेट. सध्याच्या घडीला पाहता आपण काटेकी टक्कर मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा सामना पाहतो आपण आणि शेवटच्या सामन्यामध्ये पहिल्याच इनिंग मध्ये टोटल धावा बनवल्यात 18 धावा. 19 धावेचा टार्गेट सेट केलंय टीम वारली पाडा या संघापुढे. किती वाजले 4 वाजले का? किती 2 जण बघतात का बघ. स्पॉन्सर असतील. फक्त लाईव्हला 2 जण पाहतात आम्हाला. सकाळचे 4 वाजल्यात. कदाचित अर्धी झोप म्हणून पाहता हा सामना. लाईव्ह पाहताय लाईव्ह फक्त 2 जण. चला शतरक्षण लावायचं टीम खरवाई संघ आपण फास्टली. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची टीम वारली पाडा. चला दिनेश आणि दिनेश कंपनी बादल आणि बादल कंपनी. चला लगेच शतरक्षण आपण सजवायचं. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल करायच्या. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये एंट्री झाली. सध्याच्या घडीला पाहतो आपण टीम वारलीपाडा या संघाचे कारण 19 धावा बनवायच्या टीम वारलीपाडाला. कुणालानी अभय मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झाला. गोलंदाजी मार्क वरती पाहतो आपण पहिल्या क्रमांकाचा अतिशय वापर केलाय पहिल्या षटकामध्ये. चला थोडंसं फास्ट केलायचं कारण शेवटचा सामना पाहतो आपण. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे. पाहतो आपण स्ट्राईक एंडला सज्ज झालाय फलंदाज. कुणाल पाहता आपण नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज. अभयला पाहता आपण. कुणाल आणि अभयची जोडी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज सज्ज झालाय. गोलंदाजी मार्क वरती अतिशय वापर केला. चला पंच लगेच स्टार्ट करायचा खेळ. 12 चेंडू पाहता आपण. 12 चेंडू मध्ये बनवायच्या 19 धाबा. पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज झाला. अतिशला पाहता आपण गोलंदाजी मार्क वरती. सकाळी 4 वाजल्यात आता.
4:03 झाल्या. चला बापू गाड्या सोडा. आपण आता सकाळी आम्हाला जायचंय, कामाची वेळ झाली आमची. पुन्हा एकदा सज्ज झालाय. पहिला चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, सरळ बॉडीला जाऊन ब्रश होतोय चेंडू. पाहतो आपण पहिल्या चेंडूवरती सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने आता संघाचं खातं ओपन झालं. लेग बॅचच्या स्वरूपात सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने स्ट्राईक रोटेट झाली आहे. स्ट्राईक लढण्याचं काम केलंय फलंदाज सध्याच्या घडीला. पाहतो आपण अभयला. पाहता आपण पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज. हो बॅटची कडा, यानंतर क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. भरपूर चांगलं राहिलंय क्षेत्ररक्षण. सिंगल आली आहे. पुन्हा एकदा सिंगलच्या माध्यमातून टोटल पाहिल्या पण दोन्ही आकड्यावरती जाऊन पोहोचला स्कोर कार्ड. कारण 12 चेंडू मध्ये बनवायचे टोटल 19 धावा. समोर पाहता आपण एका साईडला बदलापूर आणि एका साईडला पाहता आपण भिवंडी, एका साईडला खरवई तर एका साईडला वारलीपाडा हा संघ पाहतो आपण. 2 चेंडूवरती 2 आल्यात. पुन्हा एकदा सज्ज झाला. हो रिवर्सचा वापर केला. भरपूर चांगला फटका पाहतो आपण. हो हो हे बेटा तू लडकी नहीं बेटा, तीखी मिरची है भिंडी बाजार की. येतोय हा रिवर्सच्या माध्यमातून चौकार. भरपूर चांगला फटका पाहतो आपण. 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचला स्कोर कार्ड. कुणालच्या बॅटमधनं पाहतो आपण चौकार रिवर्सच्या माध्यमातून भरपूर चांगला राहिलाय. पुन्हा एकदा प्रयत्न भरपूर रांगले मैदानाच्या आतमध्ये. रिवर्सचा वापर लगातार आबाद नाही तो बर्बाद. आणि या ठिकाणी आता कुणाल आबाद झालाय. चौकार जरूर आलाय. 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय संघ. पुन्हा एकदा सज्ज झाला. हो समोर टाकलाय. खोलात होता, बुंद्यात होता. एक धाव झाली आहे कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न नसेल कारण चेंडू स्टॉप केलाय स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये. टोटल पाहिले आपण 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड. आता समीकरणचा विचार केला. चेंडू शिल्लक 8 मध्ये अजूनही बनवायच्यात 12 धावा. टीम वारलीपाडा या संघाला. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो एष्ट्या वाकवल्या गेल्यात या ठिकाणी मात्र. आणि पाहतो आपण मैदानाच्या बाहेर जाईल. पहिला झटका लागलाय टीमला. पुन्हा एकदा पलटवार. पुन्हा एकदा पलटवार केलाय मैदानाच्या आतमध्ये टीम खरवई या संघाने. कारण पाहतो आपण 8 मध्ये बनवायच्या होत्या 12. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहता हो थोडासा जागा बनवली. त्यानंतर एक्झिक्युटिव्ह पाहतो आपण सरळ एक्सटेंडला जाऊन चेंडू बदलला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. कपिल आलाय मैदानाच्या आतमध्ये. ज्याने पहिले षटक फेकलं होतं कपिलने, तोच आता मैदानात दाखल झालाय. समीकरणचा विचार केला. चेंडू शिल्लक 7 मध्ये बनवायच्या 12 धावा. 7-12चा समीकरण पाहता आपण. आणि सध्याच्या घडीला 7-12ला भरपूर सारा महत्व आहे. ज्याच्याकडे 7-12 आहे तो शेट आहे सध्याच्या घडीला. पुढे एकदा सज्ज झालाय कपिल. हो फुल टॉस आहे. भरपूर चांगला फटका. गॅप भरपूर मोठी आहे. क्षेत्ररक्षण आहे दूरवरनं पण त्याच्या आबाक्याच्या बाहेर. चेंडू जाईल 2 टप्पा घेत. सीमा पार कपिलच्या बॅटमधनं हा येतोय. भरपूर चांगला फटका. चौकार आलाय. फुल टॉस होता. पहा स्वतःवरती कॉन्फिडन्स होता. त्यानंतर पहिला पण हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल जरूर. चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने टोटल पहिल्या पण धावपटलावरती धावा जोडल्या गेल्यात. 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचला स्कोर कार्ड. समीकरणचा विचार केला. चेंडू शिल्लक 6 मध्ये आता बनवायच्यात 8 धावा. 6-8चा समीकरण पाहतो आता. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले मध्ये पाहतो आपण. ज्या रीतीने मैदानाच्या आतमध्ये मोहपाडा विरोधात खरबई झाली होती तोच पाहता आता. पुन्हा एकदा समीकरण. पुन्हा एकदा ऋषिकेश आता स्वतःच्या खांद्यावरती पुन्हा एकदा जबाबदारी घेतली आहे. हा सामना आता जिंकून देईल का पुन्हा एकदा. समीकरण पुन्हा एकदा सेम पाहता आपण. 6 मध्ये बनवायच्यात 8 धावा. टीम वारलीपाडा या संघाला. चला फास्ट केलायचा आता. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा सज्ज झाला स्ट्रायकेटला फलंदाज सलामी वीर कुणालला पाहता आपण. हो हो भरपूर चांगला फटका मारण्याचा प्रयत्न. एक दौड पूर्ण झाली आहे. दुसरीचा प्रयत्न थोडासा पंबल जरूर राहिला. फेकी थोडीशी
थोडीशी लेट आली आहे मी तर म्हणेन. आणि पाहता पाहता या 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि या 2 धावेच्या मदतीने टोटल पाहता आपण 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचला स्कोर कार्ड. पुन्हा एकदा समीकरण पाहता आपण आता स्क्रीनवरती. चेंडू शिल्लक आहेत 5. 5 मध्ये बनवायच्या 6 धावा आणि या 6 धावा कंपल्सरी बनवायच्या टीम वारलीपाडा या संघाला. कारण या स्पर्धेचा पाहता आपण नियम कंपल्सरी चेसिंग. पुन्हा एकदा सज्ज झाला. थोडासा पुन्हा एकदा फिल्डिंग डिपार्टमेंट थोडासा चेंजेस करत असताना राहिल्या. सज्ज झालाय गोलंदाज. हो बॅटची कडा क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. हो बदलापूरचा गोड आवाज म्हणजे प्रसाद जी सर आणि सवारे यांच्या हातामध्ये हा चेंडू आणि पुन्हा एकदा पलटवार करत असताना टीम सध्याच्या घडीला पाहिले आपण खरवय हा संघ. पुन्हा एकदा पलटवार आणि झटका पुन्हा एकदा लागलाय टीम वारलीपाडा या संघाला. पुन्हा एकदा पाहिला पण 6 मध्ये बनवायच्या होत्या 8 आणि 8 मध्ये पाहतो आपण आता पहिल्या चेंडूवरती 2 आल्या आणि त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती विकेट. आता समीकरण पाहतो आपण मैदानाच्या आतमध्ये. चेंडू शिल्लक आहे 4. 4 मध्ये बनवायच्या 6 धावा आणि या 6 धावा कंपल्सरी बनवायच्या टीम वारलीपाडा या संघाला. काळजाचा ठोके चुकवणारा सामना पाहतो आपण आता सध्याच्या घडीला. आणि या स्पर्धेचा महत्वाचा म्हटला झाला तर प्रत्येक दिवशी जो संघ क्वालिफाय होईल त्या संघातील जो खेळाडू चांगला खेळेल त्याला बाईक दिली जाईल. पुन्हा एकदा नवीन फलंदाज आकाशाला आता आकाशला जबाबदारी घ्यावी लागेल. चेंडू शिल्लक आहे 4. 4 मध्ये बनवायच्या 6 धावा. हो यावेळेस काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. चुकी आणि चुकी पाहतो आपण. चुकीला माफी नाहीये आणि 22च्या स्वरूपात सिंगल आली आहे. या सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला. टोटल पाहता आपण 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचला स्कोर कार्ड. आता समीकरण पाहता आपण 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 मध्ये बनवायच्या 5 धावा. 3-5 समीकरण आता मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज. हो यावेळेस मात्र भरपूर चांगला फटका पाहतोय. गॅप भरपूर मोठी आहे. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. जज करतोय. जजमेंट भरपूर चांगलं राहिलंय आणि आता पुन्हा एकदा पलटवार केलाय. झेल पकडलाय त्या ठिकाणी. वारलीपाडा या संघाला पुन्हा एकदा झटका लागलाय. आता समीकरण पाहतो आपण आता मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 मध्ये बनवायच्या 5 धावा आणि या 5 धावा कंपल्सरी बनवायच्या टीम वारलीपाडा या संघाला. कारण आता संघ अडचणीत सापडला जरूर. महेश आलाय मैदानाच्या आतमध्ये. आता महेश वरती जबाबदारी भरपूर सारी वाढली असेल कारण पाहतो आपण आता टीम मीटिंग पाडण्यास भाग पडलाय खरवय या संघाला. कारण पुन्हा एकदा पलटवार केलाय. चला फास्ट केलायचा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 मध्ये बनवायच्या टोटल 5 धावा. भरपूर चांगला सामना रंगलाय. सामना आवडला असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये कारण भरपूर चांगला सामना रंगलाय मैदानाच्या आतमध्ये. 12 चेंडू मध्ये बनवायच्या आता 19 धावा. सामना येऊन आता ठेपलाय पाहतो आपण. 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 मध्ये बनवायचे आहेत टोटल 5 धावा. टीम वारलीपाडा या संघाला. भरपूर चांगली गोलंदाजी करतोय सध्याच्या घडीला गोलंदाज ऋषिकेशला पाहता आपण. ऋषिकेशला पाहता आपण ज्या रीतीने मोपाडाच्या विरोधात गोलंदाजी केली होती त्याच रीतीने आता गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. कारण 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 मध्ये बनवायच्यात 5 धावा. आता सामना पाहता आपण 18 जण पाहतात हा सामना. आता कदाचित हाय व्होल्टेज मॅच आहे. काळजाचा ठोके चुकवणारा सामना. क्वालिफायचा हा सामना पाहतो आपण. महत्वाचा हा सामना. 2 चेंडू बनवायच्यात 5 धावा. भरपूर चांगला सामना. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज. हो थोडासा रनअप मध्ये अडथळा. गोलंदाजावरती दबाव त्यानंतर फलंदाजावरती दबाव आणि त्यानंतर आता हा सामना पाहतात त्या प्रेक्षकांवरती दबाव पाहतो आपण आता दोन्ही संघाच्या पाठीराख्यांच्यावरती. 21 जण पाहताय आता. पुन्हा एकदा सज्ज झालाय.
हो फुलटॉस होता, भरपूर चांगला फटका, दूरवर आला, क्षेत्ररक्षण जज करतोय, जजमेंट भरपूर चांगले राहिले आणि पाहतो आपण अखेर शेवटच्या चेंडूवरती हा सामना येऊन ठेपला. आता मात्र संघर्ष करावा लागेल टीम वारलीपाडा या संघाला, कारण पाहतो आपण समीकरण होता कुठे, समीकरण आलाय कुठे. 6 मध्ये बनवायचे होते 8, पहिल्या चेंडूवरती डबल आली, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल आणि त्यानंतर पाहता आपण कमबॅक करत असताना मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज ऋषिकेशला पाहता आपण. एक चेंडू 5 धाबीची गरज टीम वारलीपाडा या संघाला. किरण आला, आता किरणला हिरो बनण्याची संधी आहे. कदाचित हा सामना जर जिंकून दिला तर 1 वर्ष तुला विसरणार नाहीये कधी. किरण आलाय मैदानाच्या आतमध्ये. आता एका चेंडूमध्ये 5 धाबीची गरज आहे आणि हा षटकार मारेल का, विक्रम करेल का, आता यावरती लक्ष लागला गेलं टीम वारलीपाडा या संघाचे. एक चेंडू 5 ची गरज. हो दांडी वाकवली आहे. आजचा दिवस मात्र गाजवलाय टीम खरवई या संघाने. अभिनंदन टीम खरवई, हार्डलक टीम वारलीपाडा. भरपूर चांगला खेळ राहिला आजच्या दिवसामध्ये टीम खरवई या संघाचं. अभिनंदन टीम खरवई संघ. चला या सामन्याचा सामना बी ठरलाय नो डाऊट. पुन्हा एकदा ऋषिकेश ठरला ज्याने 6 मध्ये 8 वाचवल्यात. आता पारदर्शी आलाय ऋषिकेशला. विकास लक्ष्मण जाधव, आकाश लक्ष्मण जाधव यांच्या वतीने पाहता आपण ऑनलाईन 1000 रुपये दिले जातील. आता गोलंदाज ऋषिकेशला 1000 रुपयाचा पारदर्शिक जरूर आला. भरपूर चांगला खेळ राहिला आजच्या दिवसामध्ये. पाहता आपण आता प्रसाद सर लय खुश असतील, हसतायत मनातल्या मनात, कारण त्यांचा संघ क्वालिफाय झाला. एका गाडीचा भागदार सुद्धा ठरलाय. आता पुन्हा एकदा जल्लोष होईल खरवई गावात. चला सामन्याचा सामना बी ठरला. यायचं आपण ऋषिकेश. चला ऋषिकेश यायचंय 2 मिनिटं.